विधानसभेच्या निकालावरून विरोधकांनी ईव्हीएम आणि मतमोजणीवरून शंका व्यक्त केली आणि आता फेर मतमोजणीसाठी 24 पराभूत उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. पाहूया. तब्बल 24 पराभूत उमेदवारांनी फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केले. 24 उमेदवारांनी मतमोजणीवर शंका घेतली असून पुन्हा मतमोजणीसाठी निवडणूक आयोगात धाव घेतली. आता हे 24 उमेदवार नेमके कोण आहेत ते पाहूया. संगमनेरचे काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरातांनी अर्ज केला. येथे भाजपच्या अमोल खताळांकडून 10,560 मतांनी थोरातांचा पराभव झाला. पुणे कंटोन्मेंटचे काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे, भाजपच्या सुनील कांबळेंकडून 10,320 मतांनी बागवे पराभूत झाले. अहिल्यानगर शहरामधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कळमकरांनीही अर्ज दाखल केला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्याकडून 39,618 मतांनी कळमकरांचा पराभव झाला. पारनेरच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राणी लंकेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काशीनाथ दातेंनी अवघ्या 1,526 मतांनी पराभव केला. शंका नक्कीच ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे. म्हणजे प्रत्येक गावात आम्हाला जे गावात आमचा विश्वासू गाव आहेत, निगोज असेल, आमचं माहेर आरंगाव, भाळवणी, ढवळपुरी, ह्या गावाने सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लीड दाखवलं नाही. समज 2,000 असेल ते 1,500 कुठं 500 असं लीड त्या ठिकाणी दाखवलंय. आपण निवडून आलो तर मग चांगला आणि आपण पराभूत झालो तर मग काहीतरी मध्ये घोटाळा आहे अशा पद्धतीचे जे आरोप करण्याची पद्धत आहे त्याच्यातून खऱ्या अर्थानं हा प्रकार त्यांनी केलेला आहे आणि म्हणून ही मागणी तशी हास्यास्पद आहे. राहुरीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरेंचा भाजपच्या शिवाजी कर्डिलेंकडून 34,438 मतांनी पराभव झाला. चोरी करायची असेल तर ती जरा जास्त ह्यांनी केली जाते, त्यामुळे यामध्ये खूपसं काय साधवली या मताचा मी देखील नाही. पण कार्यकर्त्यांची भावना होती. कार्यकर्ते मला सातत्यानं, विशेषतः काही गावातल्या कार्यकर्त्यांची इतकी भावना की असं होऊ शकत नाही आमच्याकडे. मग त्यांच्या समाधानाकरता शेवटी कार्यकर्ते माझ्याकरता झटलेले आहेत आणि त्यांच्या समाधानाकरता मी ती 3-4 बुथचं त्या ठिकाणी केलेलं आहे. ही वास्तविक पाहता ही हास्यास्पद गोष्ट म्हणायला काही हरकत नाही. जर कदाचित 100-200 मतांनी पराभव झाला असता आणि मग जर मागणी केली असती तर कदाचित ती गोष्ट मान्य केली असती. परंतु आज 34,500 लोकांनी विजय करण्याचं काम केलंय आणि त्याला जर हरकत घेतली तर मला असं वाटतं ते पराभव त्यांची पचवायची क्षमता दिसत नाही. कोपरगावच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप वरपेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आशुतोष काळेंनी तब्बल 1,24,624 मतांनी पराभव केला. विक्रमगड शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील भुसारांचा भाजपच्या हरिश्चंद्र भोयेंनी 41,408 मतांनी पराभव केला. हडपसरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या चेतन तुपेंकडून 7,122 मतांनी पराभूत झाले. येणाऱ्या काही दिवसामध्ये या सगळ्या मशीन्स मोजल्या जाव्यात. त्याच्यामध्ये कुठे छेडछाड झाली, व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीनमध्ये तो आकडा सेम आहे का, या संदर्भामध्ये आणखीन काय नेमका चुका झाल्या, आमच्याकडे जी नवीन टेक्नॉलॉजीनुसार छेडछाडीचे जे काही नवे प्रकार आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि मला खात्री की याच्यातून सगळा घोटाळा निश्चित पुढे येईल. कायद्याने सगळ्यांना अधिकार आहे. ज्याला जसं वाटायचं तसं त्यांनी करावं. त्यांना ते वाटलं त्यांनी केलं. जे काय असेल कायद्याप्रमाणे योग्य असेल, जे काही नियमाप्रमाणे असेल तसा निकाल अधिकारी लावतील. शेवट इलेक्शन प्रक्रिया ही काही कार्यकर्ते किंवा नेते चालवत नाहीत, हे इलेक्शन कमिशनने अधिकारी चालवतात. त्याच्यात जे असेल ते येईल बाहेर, जे सत्य असेल ते बाहेर येईल. शिरूरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अशोक पवार यांचा ज्ञानेश्वर कटकेंकडून 74,550 मतांनी पराभव झाला. खडकवासल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडकेंचा भाजपच्या भीमराव तापकीर यांच्याकडून 52,322 मतांनी पराभव झाला. चिंचवडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांचा भाजपच्या शंकर जगतापांकडून 1,03,865 मतांनी पराभव झाला. तुमसरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार चरण वाघमारे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजू कारेमोरेंच्या 64,305 मतांनी पराभव झाला. मुंबईच्या अणुशक्तीनगरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार फहाद अहमद यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सना मलिकांकडून 3,378 मतांनी पराभव झाला. परंडातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोटेंचा शिंदेच्या शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्याकडून अवघ्या 1,509 मतांनी पराभव झाला. राजापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी यांचा शिंदेच्या शिवसेनेचे किरण सामंत यांच्याकडून 19,677 मतांनी पराभव झाला. ठाण्याच्या कोपरी बाजपखाडीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे केदार दिघे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनच 1,20,717 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ठाणे शहरमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारेंचा भाजपच्या संजय केळकरांकडून 58,253 मतांनी पराभव झाला.
ओवळा माजिवाड्यातून ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेश मणेरा यांना शिंदेच्या शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांच्याकडून 1,08,158 मतांनी पराभव झाला. डोंबिवलीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपेश म्हात्रे यांना भाजपच्या रवींद्र चव्हाणांकडून 77,106 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. ऐरोलीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे MK मडवी यांचा भाजपच्या गणेश नाईकांकडून 1,56,085 मतांनी पराभव झाला. वसईतून बवियाचा हितेंद्र ठाकूर यांचा भाजपच्या स्नेहा पंडित यांनी 3,153 मतांनी पराभव केला. नालासोपाऱ्यातून बवियाचे क्षितिश ठाकूर यांचा भाजपचे राजन नाईकांकडून 36,875 मतांनी पराभव झाला. आमचं म्हणणं असं आहे का ज्या चिठ्ठ्या पडतात EVPAT त्याची काउंटिंग व्हावी आणि EVM मशीन कम्पेअर करा. होणार नाही, करणार नाही. नियम आपल्या आपल्या हिशोबाने बनलेले आहेत. पराजय झाला की अशी EVM वरती काहीतरी खापर फोडायला पाहिजे. आपण पराजय स्वीकारायला पाहिजे. जनतेचा कौल आहे, मतदाराचा कौल आहे, मतदाराचा कौल आपण स्वीकारला पाहिजे. हे सगळ्या प्रकारे टेस्ट EVM मशीनच्या झालेले आहेत. EVM मशीनमध्ये कुठल्याही प्रकारे गडबड नाही. बोईसरमधून बवियाचे राजेश पाटील यांचा शिंदेच्या शिवसेनेचे विलास तरेंकडून 44,455 मतांनी पराभव झाला. तर कर्जत जामखेडमधून भाजपच्या राम शिंदेंनीही फेरमतमोजणीची मागणी केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1,243 मतांनी पराभव झाला. तर EVM वरून शरद पवारांनी ही शंका घेतली असून EVM हॅक होऊ शकतं असं शरद पवार म्हणाले. काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कानापाशी दिसतं. म्हणजे सुप्रीम कोर्टाचं ऐकायला तयार नाही. EVM मध्ये घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की EVM समोर ठेवून की कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही. नुसता त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे EVM वर फोडलं जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात काँग्रेसनेही धाव घेतली. त्यावरून निवडणूक आयोगानं काँग्रेसला चर्चेसाठीही बोलवले. आता ज्या 24 जणांचे अर्ज दाखल झालेत त्यावर आयोग काय निर्णय घेतं हे दिसेल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.